Jai Ram
Gopal
आपुल्या हिताद्वाशी जागता विप्रावजी बांगर यांनी नारायणराव रावते शिक्षण मंडळाच्या वतीने या पुण्यस्मरणाचे हे सप्ताहाच्या रूपाने केलेलं आयोजन वस्तुस्थितीनं धन्यवादाला पात्र आहे। माझा सेवेचा योग, व्यक्तिगत दिलीपरावचं असलेलं प्रेम, थोडा उशीर झाला पण तुम्ही म्हणाल तिथपर्यंत कीर्तन करणार, लवकर उशिरा कसं। चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबराय सात्विक संतती देवाला कशी हर्षोल्लासित करते याचं सविस्तर चिंतन म्हणजे हवं। मुळात परमार्थ हा विषयच असा आहे, तो सत्वगुणाला अनुसरून जोपर्यंत शरीरात सत्वगुण कामयाबी तोपर्यंत परमार्थ। सत्वगुणाचं पारड जरा खाली झालं आणि रजतमाचं पारड जड झालं की परमार्थाला उतरती कळा लागत असते। वस्तुस्थितीनं परमार्थ करावा वाटणं हा सत्वगुणाचा प्रभाव। तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी। रात्रंदिवस परमार्थ करावं वाटणं हे लक्षण सत्वगुणाचं। रजतम मिश्रित असलेला सत्वगुण कदाचित परमार्थाला बाधत, पण ज्या वेळेला रजोगुणाने तमोगुणाचा 100% संबंध तोडून एकटाच प्रादुर्भाव पावतो त्यावेळेला परमार्थाची वस्तुस्थिती असते। बरोबर आहे म्हणतात, पैरजतम विजये सत्वगादी वाढतात चिन्हे ऐसे होती विढाला। पैरजतम विजये
रजोगुणाने तमोगुणावर विजय मिळवून जो सत्वगुण या शरीरात वृद्धिंगत होतो त्या सत्वगुणाचं वैशिष्ट्य भगवान म्हणतात सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत विठाला सत्वगुण कोणता रजोगुण तमोगुणावर विजय मिळवून एकटाच या शरीरात बुद्धिंगत पावला किंबहुना वाढलाय रजोगुण तमोगुणाबरोबर संबंध असलेल्या सत्वगुणाला संतांनी बाधा समजली बाधा तो बाधक आहे 14व्या अध्यायात विषय तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम् सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन चानघ हे अनग नाम अर्जुना तत्र सत्व निर्मलत्वात् सत्वगुण निर्मळ आहे हे ठीक आहे पण काय ज्ञान संगेन बध्नाति सुख संगेन बध्नाति मी ज्ञानी आहे मी सुखी आहे अशा बंधनानं बांधायचं काम सत्वगुण करतो कारण सत्व हा रजतमाशी संबंधित असलेला सत्व पर्यायानं तो बाधक आहे आणि म्हणून सत्वगुण कोणता जो रजोगुण तमोगुणावर विजय मिळवून एकटाच या शरीरात सर्वत्र वृद्धिंगत आहे वाढलेला आहे त्या सत्वगुणाचं लक्षण सांगत असताना भगवान म्हणतात सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् अस्मिन् देहे सर्वद्वारेषु या शरीरामधील सर्वच द्वारावाट वास्तविक ही 14व्या अध्यायातली भाषा आणि 5व्या अध्यायात भगवान बोलून गेले नवद्वारे पुरी देही नैव कुर्वन्न कारयन् देह रूपी पुरीला किती दरवाजे नवद्वारे पुरी देही देहे पुरी नवद्वारे देह रूपी पुरीला 9 दरवाजे मग 14व्या अध्यायात भगवान बोलून जायला पाहिजे होते काय नवद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते नवद्वारेषु शब्द वापरला नाही मग सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् नवद्वारेच्या ऐवजी सर्वद्वारेषु का त्याचं उत्तर देती वेळी ज्ञानोबारायांनी सुंदर उत्तर दिले मला ज्ञानोबाराय म्हणतात सर्वद्वारेषु कशासाठी या श्लोकावर चिंतन करताना सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी सातची करचरणी होती डोळे सर्वेंद्रियाच्या अंगणी सर्वच इंद्रियाच्या अंगणात विवेक खडा पहारा करतोय खडा विवेक करी राबनी ज्याच्या सर्वच इंद्रियाच्या अंगणात विवेक खडा पहारा करतोय त्याच्या इंद्रियाच्या तोंडात निषिद्ध विषय जाऊच देत नाही नेत इंद्रियाचे नि तोंडी काहीची जाऊ खडा पहाराय खडा कुणाचा विवेकाचा आणि म्हणून तिथे शब्द वापरला सातची करचरणी होती डोळे सातची म्हणजे खरोखर खरोखर त्यांच्या करनाम हात चरणनाम पाय हाताला पायाला डोळे आहेत की काय इतका डोळस व्यवहार त्याची इंद्रिय करतात म्हणून सातची करचरणी होती डोळे हाताला पायाला डोळे आहेत का नाही
पण ज्याच्या शरीरामध्ये 100% सत्वगुणाचा प्रादुर्भाव आहे त्याची हात आणि पाय डोळे असल्यासारखा डोळस व्यवहार करतात. म्हणून सर्वद्वारेषु नवद्वारे नाही. विठ्ठल प्रचलित उदाहरण दिलं जातं. कोणाचं? रामकृष्ण परमहंसांचं. विवेकानंदाचे गुरु परमहंस स्वमहिमने प्रतिष्ठित. आपल्या महिमेत आपली प्रतिष्ठा अचल मस्त महात्मा म्हणा. कालिका मातेशी एकरच झालेलं बाळ. कालिका मातेचं मंदिर सोडून बाहेर फिरायचं नाही. किती कुंकड फिरलं तरी आईच्या भोवताली फिरायचं. मंदिरात कायम असायची. कालिका माता त्यांच्याबरोबर डायरेक्ट बोलायची. लेकराला हाका मारल्यासारख्या कालिका मातेनं हाका मारायचा. परमहंस घालायचे नाहीत मंदिरात. योग निद्रेत गाढ निद्रिस्त अवस्था असताना विवेकानंदची मित्रमंडळ लंगुटियार भेटले. लंगुटियार भेटली म्हणजे ओरिजिनल हाजरीपट असतो. हे काय असं आदरणीय शब्द नसतात. लंगुटियार भेटला की सारा षष्टीचा प्रयोग असते. चाचीचीचा खेळ असतो. अरे विवेका काय गुरु केला रे? कलर मध्ये बी नीट नाही, वयानं बी नीट नाही. निवळ गाया गुजरा केला तर एखादा देखना बघून तरी गुरु करायचा. काय विवेकानंदाला ऐकू वाटत नव्हतं, पण ती मित्रपणाची भाषा तशी असते त्याला माहितीये. नावेला जाऊन गप बसला तरी बी शब्द विवेकानंदाने वापरले. तुम्हाला अनुभव आहे का? माझ्या गुरुचा अनुभव नाही, मग उगा मी नका बकवास कशाला. तुझ्या अनुभवाला काय लागतो? सारे उल्लूच. अनुभवाला किती लागते? गाढ अवस्था होती, निद्रित अवस्था. कुणाची? परमहंसाची. ही गेली महाराज. असा जळत इंगळना विस्तव घेतला आणि परमहंसाच्या एका हातावर टाकला. त्या तळहाताचं कातड बाजून करपून काळ निळ झालं. पण जाग नाही, योग निद्रा आहे. शरीराचा संबंध सोडून स्वतंत्र आपल्या निज स्वरूपामध्ये जाऊन वृत्ती लीन झालेली असती. शरीराचा तादात्म्य संबंध राहत. शरीराला एक एक पार्ट तोडून बी नेला तरी त्याला काही घेणं देणं नसतं. असली मस्तेली निद्रा ती. त्याला योग निद्रा म्हणतात. तळहाताचं कातड जळून राख होती तरी जाग नाही. दुसऱ्या एका हाताच्या तळहातावर रुपयाचा ठोकळा ठेवला की मनानच हात पालता झाला. डबल हात सवासा करून पुन्हा ठोकळा ठेवून बघितला, पुन्हा हात पालता झाला. आणि मग जेवढी बोलत होती तेवढ्याची जिरली. एक हात जळून करपून भाजून राख झाली तरी जाग नाही. रुपयाचा ठोकळा ठेवलेला हात मनानच पालता होतोय. संन्याशानं सर्वथैव लक्ष्मीचा त्याग मनानं हात पालता होतोय. आणि मग कळलं साचची करचरणी होती डोळे. विठाला ज्याची झोपल्यावर देखील इंद्रिय डोळसपणाचा व्यवहार करतात, निषिद्ध विषयाचा स्वीकार करत नाहीत, तयाचा हरी कवाडे
ज्यांच्या शरीरात सत्वगुण 100% काम करतोय तयाचा हरिक वाटे देवा. सत्वगुणाचा प्रतापच असला. सत्वगुण जागृतीचं काम करतो. करावा परमार्थ दिवसा दिवसा नाही करावा परमार्थ अहर्निशी रात्रंदिवस परमार्थ करावा वाटणं हे सत्वगुणाचा प्रादुर्भाव. रजसो लोभेवच. रजोगुणी माणसं परमार्थात आणली तरी परमार्थाचा उपयोग संसारासाठीच करतात. बोलणं कळायला का? रजोगुणी माणसं कदाचित प्रयत्न करून परमार्थात आणली तरी त्यांचा परमार्थ म्हणजे संसाराचं साधन आहे. हा शिमगा केला काय मोठ्यानं बोंबललं काय दोन्ही मिळून सारखंच. अरे परमार्थ ही संसाराचं साधन आहे. किंबहुना ते भजन संसाराचे साधन. त्यांचं जे परमार्थ करणे ते संसारालाच खत पाणी घालणे. का? मुळात ती रजोगुणी आहे. रजसो लोभयेवच. रजोगुणी हा लोभी असणारच. त्यामुळं परमार्थात जरी आली तरी लोभ सुटणार नाही. आणि परमार्थावर कमाई करून संसार थाटत असेल त्याच्यापेक्षा बिगर परमार्थिक लई बरा. भाषा कळते का नाही कळत? परमार्थाचं प्रयोजन संसार थाटणं हा कुठे? पण ही रजोगुणाचा प्रताप. तमोगुण तर असा आहे की दोन्ही कामाचा नाही. चांगलंही नाही वाईटही नाही. तमोगुणाचं काय? प्रमादालस्य निद्राभेस तन्निबध्नाति भारत. ज्ञानोबा म्हणतात त्याला चांगल्याही कार्याची आवड राहत नाही वाईटही राहत नाही. कुणाला? तमोगुण माणसाला. अंगी अंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसदीची परबडी जांभयांची. केवळ जांभळ्या देत राहणार आळस. कोणतंही काम सांगा. कार्य जाती अनावडी. कोणत्याच कार्याची त्याला आवड राहत नाही. त्यामुळं परमार्थाला अत्यंत पोषक हा कोण आहे? सत्वगुण आहे. कारण सत्वगुणी पुरुष हा भौतिक पदार्थाच्या आसक्तीत राहत. निरासक्त होऊन केलेली कर्म ही बाधा करीत नाही. काय ऐकणारी जरा वजनदार माणसं आहेत म्हणून बोलतो. निरासक्त होऊन केलेली कर्म ही बाधा करीत नाहीत. बाधा ती कोणत्याही टोकाची असो. भोग देखील निरासक्तीनं भोगले तर त्याचा यत्किंचितही परिणाम होत नाही. ज्ञानोबरायची ओवी देत. इंद्रियाचे निमेळे विषयावरी तरी लोळे परी हात पावून मेळे उदास वृत्तीच्या विढाला. आसक्ती रहित केलेली भौतिक कर्म बाध्यबाधक भाव संबंधात येत नाही. म्हणून ज्ञानोबरायची हायेस्ट ओवी आहे. निरासक्त होऊन केलेली कर्म किंबहुना आसक्ती सोडून केलेली कर्म केवढ्या टोकाची चिल्लर नाही. त्याच्या पुढे बोलायला जागा ठेवली नाही ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात निरासक्त पुरुष आणि त्यांनी करता करता अचानक तया करनिया आत घडो का त्रैलोक्याचा घात. 4-2 खुना नाही. डापात माणसं मारणं नाही. घडो का त्रैलोक्याचा घात परितीने केली हे मात बोलू नये.
का उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु असक्तम न इति उदासीनम औदासीन्याः उदासीनाता देह ब्रह्मरूप ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. नाही तर अर्जुनानं एवढी गुरुजन मारल्यावर अर्जुनाला पाप लागावा का लागू नये? अर्जुन स्वतः बोलतो. अर्जुन म्हणतो देवा आमच्या घरगुती भांडणाचा दुरुपयोग तू घेशील काय? वध करुणी गोत्रजाचा वसवटा होऊनी दोषाचा मज जोडीलाशी तू हातीचा दुरी होशी. देवा दैवयोगानं हाताला लागलास मी माणसं ते पत पकरू करू साधं स्वप्न पडणार कुणाचं देवाचं म्हण. चांगली चांगली परमार्थिक माणसं कुणाला म्हशीची शिंग दिसते कुणाला महाग काहीतरी पळालेलं दिसत. सापत महाग लागला आणि पळता पळता ठेस लागली पडून आपण महागून आला बरं झालं स्वप्नवारी गेला असलाच कुठं जास्त आहे. परमार्थिक माणसाला त्याची स्वप्न पडावेत का पडू नये? पडलीच पाहिजे मेहरबानी घ्या. पण अर्जुन म्हणतोय देवा दैव योगानं हाताला लागलाच आणि तो हाताला येणं म्हणजे हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली एरधार झाला सुफळ व्यापार. दैव योगानं हाताला लागलाय मला चकली हरशी कारण वसवटा होणी दोषाचा आणि मज जोडीला तू हातीचा दुरी होशी. अर्जुन सुंदर बोललाय. गुरु नहत्वा हि महान भावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके अद्वार्थ कामांस्तु गुरु भुंजीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् विहर अर्जुन म्हणतो देवा गुरुजनांना मारणं ही काही महानुभावी पुरुषाची लक्षण आहेत का? आत्मानुभवी पुरुषाचं काम आहे का? गुरुजनांना मारणं चांगलं आहे का असा अर्जुन बोलायला? त्यावेळेला देवानं पक्का विचार केला. अर्जुनाचं बोलणं चुकीचं आहे का? चुकीचं नाही. मग देवानं अशी युक्तिवाद केला कसे आग्या मोहळ जरी झाडायचं असलं अंगाला औषध लावून गेल्यावर माश्या जवळ येत नसतात. काय काही अशी औषध आहेत अंगाला लावली की आग्या मोहळ बाजूला घोंगल पण जवळ नाही येणार. तसं कितीही दांडग पाप असलं तरी अंगाला नाही लागलं पाहिजे ही व्यवस्था झाली पाहिजे पहिली. मग मोकळ्या मनानं पाप करायला काही हरकत नाही. पाप अंगाला लावू नये आम्ही विनोदानं सांगत असतो त्याचा वाईट अर्थ घेऊ नका. घोटाळे वाईट आहेत का सापडणं वाईट आहे? विडाला विडाला वाईट का आहे? सापडणं वाईट आहे ना. पाप वाईट नाही पापाची आसक्ती वाईट. आसक्ती सोडून केलेली कर्म बाधा करतच नाही.
13व्या अध्यायात ज्ञानाची 18 लक्षण सांगत असताना आसक्तीर्ण विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु 13व्या अध्यायात ज्ञानाची 18 लक्षण सांगत असताना हे सुंदर लक्षण सांगतात. कोणती? आसक्तीर्ण विश्वंग कस्मिनी विषयीषु पुत्रदार गृहादिषु. म्हणून त्याच्यावर ज्ञानवराची ओवी ऐका. ये रवी गृहदारा पुत्री नाही जया मैत्री जाणतोची धात्री ज्ञानाशी गा. ज्याला जीवनामध्ये आसक्ती दोष राहत नाही हा सारा प्रताप सत्वगुणाचा आहे. रजोगुण असेल आसक्ती सुटत नसते. तमोगुण असेल तर चुका होत राहणार. कितीही जाणून वागायचं ठरविलं तरी कळत न कळतपणे का होईना चुका. ही तमोगुणाचा प्रताप आहे. प्रमाद शब्द वापरलाय. प्रमाद आलस्य निद्रा अभिस्तन निबधनाति भारत. भगवान म्हणतात अर्जुना 3 पाश आहेत. प्रमाद, आळस आणि निद्रा ही तमोगुणाचे 3 पाश आहेत. प्रमाद म्हणजे प्रमाद शब्दाचे 2 अर्थ केले प्रामुख्याने. प्रमाद म्हणजे घोडचूक आणि प्रमाद म्हणजे तरुण स्त्री. अशा प्रमाद शब्दाच्या प्रकर्षेण माद्यती इति प्रमाद. सामान्य चुका नाही, घोड चुका करतो माणूस, त्याचं नाव आहे प्रमाद. आणि कशामुळं? ही सारा प्रताप रजोगुणाचा. सत्वगुण एकटाच असेल तर तो जगाच्या मालकाच्या अंतःकरणाचा आवडीचा विषय. मग तयाचा हरिख वाटे देवा. सत्वगुणाला फारशी लेकर नाहीत ना, एकच पोरग. कोणाला? सत्वगुणाला एकच पोरग आहे. पोरग बी इतकं बाणेदार आहे. कोणाचं? सत्वगुणात. सत्वात समजायते ज्ञानम. सत्वात ज्ञानम समजायते सम्यक प्रकारे जनी प्रादुर्भावे. सत्वगुणापासून एकुलत एक पोरग तयार होते, त्याचं नाव ज्ञान. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी पहिला सत्वगुण अपेक्षित आहे, गरजेचा आहे. सत्वात ज्ञानम समजायते. रजोगुण रजसो लोभ आहे. रजोगुण लोभाला जन्म घालतो आणि लोभ दोन्ही बाजून वाईट असतो. लोभ सुटत नसतो. तमोगुणाचा तर विषयच नाही. म्हणून सत्वगुणात सर्वात महत्वाचं जर काय, रजोगुणाला 2 मुले. रजोगुणाला किती मुलं आहेत? 2 पोरं. 2 कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. आणि तमोगुणाला लेकरू बाळच झालं नाही. मला लग्न झालं पण लेकरू बाळ झालं नाही त्याला. कुणाला? तमोगुणाला मूलबाळ नाही. त्याच्यामुळे त्यानं काय विचार केला, उग कुणाला तरी इस्टेट देण्यापेक्षा भावाच्या पोराला देऊ. भावाची पोरं जवळ केली. कोण कोण? रजोगुण तमोगुण. रजोगुण तमोगुण ही दोन्हीच्या दोन्ही पुतणे. आवडली ना कुणाला? तमोगुणाला. ज्ञानोबा म्हणतात ना, हे रजास्तव झाली परी तमासी पडियंते भले तेने निज पदया दिदले प्रमाद मोह. ही रजोगुणाची मुलं खरी, पण धाकट्या चुलत्याला आवडली. त्यांचं कार्य चांगलं. कुणाचं? कामातून क्रोधाचं. काम फार सुंदर महाराज. दोघच आहे पण संबंध जगावर त्यांची चलती आहे. 5,000 गँगस्टरच्या टोळ्या आहेत मुंबईमध्ये, पण एक मुंबई सारखं शहर कव्हर करता आलं नाही. किती गँगस्टर? 5,000 म्हण एक टोळी. बेछूट जिंदगीवर उदास झालेले. कोणाला बॉक्साची कोणाला मारायची तयारी. एवढी 5,000 टोळी एका टोळीत असून एक ती मुंबईस कव्हर करता आली नाही. ही दोघच असताना
ययाचे बंड जगावरी. इतकं वजनदार गिरायक ती दोघच्या दोघं. कोण? कामन क्रोध. धडक मारेली शंकरा तीन ब्रह्माचा मातेरा. धडक मारेली शंकरा तीन ब्रह्माचा मातेरा. इंद्राच्या पाशी दरारा लागला जेने. येडका मदन केवळ पंचाण. येडका मदन केवळ पंचाण. येडका धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. ब्रह्मदेवाचं तर मात्रच केलं मला. इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेनी. इतकी वजनदार गिरायक. कोण? कामन क्रोध. त्यामुळे धाकट्या तुलत्या यांचं कार्य आवडलं. त्यांनी त्याच्या नावावर आलेली जी इस्टेट आहे आपल्याला मूलबाळ नाही ना, मग ह्याला देऊन टाका म्हणून रबीची 2 तुकडे चांगल्या पिकाची. हा कोणते कोणते? तेने निज पदया दिदले प्रमाद मोह. प्रमाद दिला कामाला आणि मोह दिला क्रोधाला. पण कुठेही जगात क्रोध निघाला तर मोह घेतल्याशिवाय निघत नाही. क्रोधात भवती सम्मोहस. सम्मोहात स्मृती विभ्रम. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशोन बुद्धिनाशात भ्रश्यते. त्याच्यामुळं कामन क्रोधाची चलती इतकी झाली. किती? अहो ही केंद्रातली विरोधी नेते. कुठले? इथले नाही. जिथून टोटल फायली मंजूर होतात त्या केंद्रात ही तळ ठुकून बसलेली. कुठं कुठं बसलीत? केंद्रात. सत्ताधारी जेवढ्या पावरनं काम करतात किंबहुना 1 काकण पावर कोणाला? विरोधकाला असते. सत्ताधाऱ्याला तरी चापून चुपून शिस्तीत विरोधकाला कसल्या बी उड्या आडव्या उड्या मारता येतात. म्हणून तिथं म्हटलंय या शरीरात सत्ता कुणाची आहे? चैतन्याची. या शरीरात सत्ता कुणाची आहे? चैतन्याची. ज्ञानवराची भाषा आहे. चैतन्याचे शेजारी. कामन क्रोध कुठे? चैतन्याचे शेजारी. बैसती ज्ञानाच्या एका हारी. सक्का तुला भाऊ ना. कोण? सत्वगुणाचं पोरग आहे ज्ञान. त्याची चलतीये. पण त्या ज्ञानाच्या पंक्तीला मांडीला मांडी लावून ही जेवायला बसलेले असतात. बैसती ज्ञानाच्या एका हारी. म्हणून सापडती ना महामारी पंडुसुता. विढाला म्हणून ही सामान्याच्या वाक्यात येत नाहीत. सत्ताधारी एवढी यांची बी व्यवस्था आहे. यांची बी झेल सुरक्षा आहे. हे चिल्लर गिरायक नाहीत. म्हणून सापडती ना महामारी पंडू सुता. पण ज्ञान हे सत्वगुणाचं पोरग आहे. एकटा सत्वगुण जर प्रादुर्भाव पावला तर ते ज्ञान या संबंध विकाराला मात्र ज्ञानाचं
काम क्रोधाचं हाडवैर. भावकीतलं भांडण आणि बाहेरचं भांडण सारखं आहे का फरक आहे? बाहेरच्या भांडणात टेस्ट वाटते का भावकीच्या? टेस्टर्ड भांडण कोणतं? शाबास. भावकीच्या भांडणा इतकी चव बाहेरल्या भांडणात नसते ना. ती कधीतरी होकी यायची. हे नित्य चालू असतं, सारखं झोपायलेलं असते. कधी पेटाय बघत आहे, कधी विजाय बघत आहे. असं भावकीचं भांडण म्हणजे गोड भांडण म्हणा. 12 महिने 24 तास मोसम धरूनच राहते. म्हणून कट्टर विरोधक आहेत कुणाचे? ज्ञानाचे. ज्ञानीनो नित्य वैरीना. ज्ञानी माणसाचे नित्य वैरी आहेत. कोण? कामानी. कोण? ज्ञानियासी तरी वधिती पै जगे होनी. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानी माणसाला तर पैस टाकूनच जिंकतात. आणि ते ज्ञान सत्वगुणाचं पोरग आहे. आणि सत्वगुणी असेल तयाचा हरिख वाटे देवा. पण सत्वगुणानं मधल्यामधून रजोगुण तमोगुणाबरोबर संबंध ठेवला असेल तर असा सत्वगुण 100% धोकाधडीचा आहे. त्या सत्वगुणाचा संतांनी निषेध केला. आपल्याला जो गरजेचा आहे, ज्याला देवालाही हर्ष उल्लासित करीत असेल तो शुद्ध सत्वगुण. हा सत्वगुण निर्माण झाल्यावर देवाला हर्ष वाटेल. तो सत्वगुण निर्माण करायचा कसा? त्याचं सर्व आहारावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? युक्त आहार विहार नेम इंद्रियाची नसावी बसर युक्त महाराष्ट्रात लय बरं माणसं सेटिंग कटिंग बाज आहेत. ते एकदा संस्कृत शिकवायला दिले प्रवा मी त्या पंजाबला गेलो. ऋषिकेशहून आम्हाला काही गुरुबंदाच्या आग्रा खातर जावं लागलं. एक माणूस बघितला मी. माणूस जेवणात तेवढा माणूसच बघितला ना. अहो वाडायला वाडेकरी असणं ठीक आहे. त्याच्याजवळ एक असा नौकर होता. त्याचं दुसरं काहीच काम नाही. शेटजीचा हात धरायचा आणि पदार्थावर नेऊन टाकायचा. विहिरीच्या डोंगरामुळं पदार्थच दिसायचे नाही. चपाती इधर पडी हुई शेटजी, चटणी इधर आहे. आता कसला प्रकार असेल. अहो आळंदीला आमच्या टायमाला एक माणूस होता. आंतरदेशी पत्र असायचे पहिले. आता ते राहील नाही एवढं या मोबाईलमुळे. आंतरदेशी पत्र लिहायला आमच्या देखत त्यानं प्याड कधीच घेतला नाही. डेअरीवर ठेवलं की सपाट बसून. ही कशाचा प्रकार आहे? सारा आहाराचा परिणाम. आहार संतुलित. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहाराचं संतुलन. म्हणून आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध ध्रुवामती विढाला विढाला. आहाराचं शुद्धीकरण हेच सत्वगुणाचं खतपाणी. आणि सत्वगुण शुद्ध झाल्यावर ध्रुव ताऱ्यासारखी आढळ बुद्धी बनते. कोणत्याही विकारानं पुन्हा विकारित होत नाही वृत्ती. मस्त होऊन राहते वृत्ती. पण त्याच्यासाठी आहारात मुंदानो भरायची हवी आहे. जैसा जैसा घेपे आहारू धातू तैसा होय विकारू. धातू संगे अंतरू पादटेची की. आणि अंतःकरण बदल झाल्यावर मॉडेल काय करीत असते? मनोनी आवडीते वृत्ती आदि मनोनीची उठी मग वाचा दिठी कराशी. म्हणून सुज्ञ शहाणी जाणकार आहारावर कंट्रोल ठेवून चालतात. उन्मादक आहार रजोगुणी आहार तमोगुणी आहार खात नाहीत.
आयुष्य तुबलारोग्य सुख प्रीति विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया विढला सत्वगुणी आहार सेवन करतात त्याच्यामुळं त्यांच्या जिंदगीला व्हायब्रेशन नाही. बोलणं कळायलंय का? काय नाही त्याचं व्हायबल होत नाहीत महाराज. जग इकडला इकडं जरी गेलं तरी ती त्यांची मस्ती सुडीत नाही. जब आकाशावर पडोबाये ब्रह्मगोळ भंगा गाये वडवान वडवाय परुदी तुझीच वाट पाहे का विठोबा. आकाशावर पडोबाये ब्रह्मगोळ भंगा गाये वडवान तुझी वडवाय तुझीच वाट पाहे का विठोबा. ही सत्वगुणाचीच पावती आहे महाराज. सत्वगुण जर जीवनात असेल तरच ही निष्ठा टिकते, त्याचं व्हायब्रेशन होत नाही. म्हणून जरी हे आकाशावर पडू पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय प्रेमी तुझीच वास पाहे गा. कशाची पावती आहे? शुद्ध सत्वगुणाची ताकद आहे. कशानंच हालत नाही, शरीराचीही पर्वा करीत नाही. देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. अशा पद्धतीनं जो जागा राहतोय किंबहुना ज्याची जागृती आहे, धन्य माता पिता दयाली दयाली धन्य माता पिता पुत्र
आपुलिया हिता द्वाशी जागता धन्य माता पिता तयाचिया. जागृती कसली जागृती? स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवान बोलून गेले. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. भगवान म्हणतात अर्जुना, सर्व भूतांची जी निशा म्हणजे रात्र, या निशा सर्वभूतानां, सर्वभूतानां या निशा, सर्व भूतांची जी रात्र आहे, आपल्या सर्वांची जी रात्र आहे, तस्याम जागृती संयमी, संयमी पुरुष तिथं जागे असतात. त्याचा उलटा क्रम. आणि आपली सर्वांची जिथं जागृती आहे, यश्याम जागृती भूतानी, ज्या ठिकाणी सर्व तुम्ही आम्ही जागे आहोत, सा निशा पश्यतो मुनेः. मुनेः सा निशा पश्यतो. मुनी लोक त्यांच्या नजरेत त्याला निशा म्हणजे रात्र समजून आराम करतात. भौतिक जगाच्या ठिकाणी आपण जागेत महात्मे निवांत झोपलेले. भौतिक जगाचं त्याला काही घेणं देणं नाही. आणि अध्यात्मात, आत्मज्ञानात, आत्मचिंतनात आपण गाढ झोप येते त्यावेळेला ती सदैव जागे राहतात. ही जी जागृती आहे, चरण नो सोडी सर्वथा किंवा न करी अनिकाचा पांगिला, ही का आहे? ही जागृती आहे. जागृती, संतांनी जागृती बद्दल इतकं लिखाण केलंय. ही जागृती महत्वाची. उडा जागे भारी आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. दूर निजल्याने नडून बघा, बघा 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 जागा रे बहिणो जागा, 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 जागा रे बहिणो जागा. आता दागारी भाईनो जागा, चोरे निजल्या नाडूनी भागा. जागृती अतिमोलाची. जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, जागरे जागला भाई, जागरे जागला भाई, खाली पाठ निघाली काही. जागरे जागला भाई, 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 जागरे जागला भाई. मला घालून बाला बेडी, मला घालून बाला बेडी, मला घालून बारा मेली, मला घालून बारा मेली, ज्ञान गोपन क्रीडा करी, ज्ञान गोपन क्रीडा करी. ज्ञान गोपन क्रीडा करी, ज्ञान गोपन क्रीडा करी. कुंडाला वघाई, भाई जागरे जागला भाई, जागरे जागला भाई, जागरे जागला भाई, जागरे जागला भाई, जागरे जागला भाई. जागरे जागल्या भाई. तुकोबारायचा जागल्या.
म्हणजे याचा अर्थ काय, संतांनी ही जी जागृती दिली, नाथ महाराजाचा देवटा आहे, देवटा जागतो मी गावनी जला राहती, नाथ महाराजांनी सुंदर देवटा लिहिला. नाथ महाराज म्हणतात, जागरे जाग दादा मोठी गडद अंधारी, घरची सामसूम चोर बैसले दारी, काफिल निजताना नेतील गाठोडी सारी, मग तुझ जोडी कैसी करशील मजुरी, जागरे जाग दादा मोठी. जुन्या माणसाने पाठांतर आहे, विठाल विठाल. ही जागृती सत्वगुणाचा प्रादुर्भाव. सत्वगुण नसेल जागृती हा विषयच राहत नाही, कारण ही ज्ञानाच्या नजरेतून पाहिल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. आणि ज्ञान सत्वगुणाशिवाय अपेक्षा करायची नाही. आणि म्हणून आपुल्या हिता जो असे जागता, हित शब्दाचा अर्थ संतांनी उघडा सांगितला. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं नाम चिंतन करणं हे हित आहे. आणि त्याच्यासाठी जो जागा राहील त्याला म्हणायचा आपुल्या हिता जो असे जागता. आता त्या नाम चिंतनासाठी जो जागा राहील त्याला म्हणायची खरी जागृती. सतत जो विसर पडूच देत नाही, सारखं मनाला जाग ठेवतो आणि सारखं नाम चिंतन करत राहतो, कोणताही धंदा करायला तरी चालूच. निनती काही ताना टोळा, 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 नामस्मरण वाचुनी, निनती काही ताना टोळा, नामस्मरण वाचुनी, नामस्मरण वाचुनी, काही ताना टोळा, निनती 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 काही ताना टोळा, हो हो हो, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, याला म्हणायचं खरी जागृती. असा जो जागा राहील त्याला धन्यवाद नाही. तुम्ही किती बी जागा राहो दिलीपराव, कसलीही जागृती असू द्या, तुम्हाला धन्यवाद नाही. त्याला शिष्टाचार म्हणतात. त्याला काय म्हणतात? शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे ते सांगतो. कसं असते काही सांगावंच लागते. शिष्टाचार कशाला म्हणते? शिष्ट शब्दाचा अर्थ आहे. आता ते उपेक्षवाचक वापरलेला शिष्ट तो वेगळा, इथं जातिवंत शिष्ट शब्दाचा अर्थ आहे. शास्त्रलृ अनुशिष्टव मूळ धातू आहे. कोणता? शास्त्रलृ. त्याचा अर्थ होतो अनुशिष्टव. अनुरूपी शासितम इति अनुशिष्टव. अर्थात शिष्ट कुणाला म्हणतात? स्वयंपि शासितम इति शिष्ट. पुन्हा एकदा डबल आहे. स्वयंपि शासितम इति शिष्ट. जिसने अपने आप को स्वयं खुद अपने को शासित कर रखा हो, संयमित कर रखा हो, उसी का नाम शिष्ट कहलाता है. विढ़ाला 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 मन स्वयंपि शासितम इति शिष्ट. शिष्टम यद आचरयति इति शिष्टाचार.
किम नाम शिष्टाचार जन स्वतःला स्वतः संयमित केले अशा पुरुषाचं जे आचरण त्याचं नाव आहे शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे? कुणी कितीही जागृतीचं काम केलं, कुणी कितीही दांडगा परमार्थ केला, केवढा सप्ताह केलाय कुणा शिक्षण प्रसारण मंडळाला जरी पुढे केलं असलं तरी करता धरता कोण? दिलीपराव. एवढा बी सप्ताह केला तरी दिलीपरावच्या नावानं 0 बजेट आहे. काय कवडी किंमत नाही दिलीपरावला. हा का बोगस बोलायची गोष्ट? 0 किंमत करतोय शास्त्र. त्याला काय म्हणायचं? अशिष्टाचार म्हणा. मी काय सांगायला लागलो? काय सांगायला? शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे? कुणी केवढाही चांगला विषय हाताळू द्या, कुणी केवढाही दांडगा परमार्थ करू द्या, किंमत त्याला शास्त्र संत देत. त्याला काय म्हणते? शिष्टाचार. मग धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता काम केलं, कितीही जागृती असली तरी बिल त्याच्या नावावर निघत नाही. मग धन्य माता पिता तयाचिया त्याला शिष्टाचार म्हणतात. अहो 60वीला दाता त्रैलोक्याचा, पण बिल काढायच्या टायमाला धन्य त्याची माता जागेवरच राहत, दुसऱ्याचं काम नाही ती जागा काढणं. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 60वीला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे त्रैलोक्याच्या
त्या दात्याला प्रत्यक्ष देवाला हृदयात साठविलं, पण बिल काढायच्या टायमाला आई वडिलाच्या नावावर बिल निघाली. ह्याला काय म्हणते? प्रल्हाद महाराजाला काय म्हणते? त्याला शिष्टाचार म्हणते. सर्व संतांनी वर्णन केलेले संत कोण? म्हणती ज्ञानदेव तुम्हारी. ज्ञानोबरायचं वर्णन सर्व संतांनी केले म्हणून. प्रत्येक संतांनी तोंड भरून ज्ञानोबरायचं वर्णन केलं. नाथ महाराज सारखे म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जनाबाई महाराज म्हणतात, मरून या जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. कसलं प्रेम आहे ती. एवढे सर्व संतांनी वर्णन केलेले संत ज्ञानोबराय, पण बिल ज्ञानोबरायच्या नावावर काढले नाहीत शास्त्राने. म्हणे धन्य धन्य द्याचे कुठे नारे हो जन्म रे. म्हणे धन्य धन्य द्याचे कुठे नारे हो जन्म रे. सत्वगुणाचा प्रादुर्भाव. प्रत्येक जीव हा सत्वगुणी असेल तर जागा राहतोच, जागृती राहतो. सतत नामचिंतन करायला काय अडचण आहे. सर्वात मोठी सोपी साधना सर्व संतांनी एकांतात बसून काढलेली साधना आहे. कोणती साधना? नाम साधना. संत एकांती बैसले, सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडवणी, ते हे विठोबाचे नाम. बसल्या बसल्या कुठेही कोणतंही काम करलं, कामामध्ये कामन काही म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कोणतेही कुठेही काम धंदा काही बी उद्योग पाणी कर. नाथ महाराज म्हणतात ना, सर्व कार्य करिता हरी बोला. हो, हरी बोलात घेता हरी बोला देता, सर्व कार्य करिता. नाथ महाराजांचं पुढे जाऊन म्हणले हरी चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथं असाल तिथंच करा, घरात दारात रानात मनात कुठेही करा, मला बंधन नाही. आणि सवय लावल्यावर काय अडचण आहे. सवय लावावं लागेल की नाही, सतत अशी हळूहळू. पण ती तोंड मधून मधून जी बंद पडतंय ना, ती बंद न पडू देणं ही जी जागृती, ही ओरिजिनल आपुली आहे. ताजो अशी जागृती. खरी जागृती कोणती? बाकी भौतिक जागृती सोडून द्या, ती गौण अर्थ. मुख्य अर्थ हाय, तोंड बंद पडलं नाही पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. बंद पडाय बघायला लागलं की झालं म्हणायचं, याला म्हणायचं जागृती. याला काय म्हणायचं? ही ओरिजिनल जागृती. आपुली आहे ताजो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अशी जर जागृती राहील, अहो कितीतरी महाराज जागृती आहेत. नाथ महाराजांनी तो काय म्हणलंय, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडता बी हरी बोला आणि उठता बैसता. भांडणं बी काय आतोच रामकृष्ण हरी रामकृष्ण. काय येत नाही वाटायला का? काय लय पाठ करून ठेवलं बर का बालुआ.
काशीला एक मोठी परिषद असते, स्पर्धा परीक्षा, फक्त श्व्याच्या स्पर्धा असतात. त्याने विनोद करीत नाही. विद्वानाची मोठी परिषद असते दिलीपराव, कुठं? काशीला. पण एक आहे मात्र, हिंदी, मराठी, इंग्लिश अशा दुसऱ्या शिव्या जमत नाही, फक्त संस्कृत मध्ये शिव्या द्यायच्या. आणि जेवढ्या पाठ असतील तेवढ्या द्यायच्या. 3 दिवस विद्वान हटत नाहीत. आणि दिलेली डबल द्यायची नाही, दिलेली डबल मार्क कटले. हा, MPSC सारखा प्रकार आहे, लगेच मार्क कटणार, चालत नाही तसं. दिली तिकून की इकून नवीन आणि शिल्कीच द्यायची आणि चढतीच द्यायची. हा, असं ती यावंच लागतंय ना तसलं ती. तर नाथ महाराज म्हणतात, भांडायचं बी असलं तरी मधून मधून रामकृष्ण, कांडायचंही असलं तरी रामकृष्ण. उठता बैस, आम्ही विनोदानं सांगत असतो, उठता बैस ना. अहो बघा, फक्त कॅशेट कंपनी कुण आलेली जी गाणी भरून आली ना ती खाली करायची ना आपली नवीन भरायची, इतकाच फरक. जुने काय आहे आपलं, जुनी कॅशेट आपली कसली आहे. कुणी बी माणूस थकून भागून वैतागून आला टेकायला लागला की अगं माय माय माय, जरा बऱ्या क्वालिटीचा असलं तर सुशिक्षित. ही जुनी कंपनी कुण आलेली कॅशेट मधले गाणे थोडी ती चेंज करायची आणि त्याच जागेवर हरी 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 रामकृष्ण, हरी रामकृष्ण, पांडुरंगा माय बापा, एवढंच चेंज करायचे, बाकी काय अडचणीचे. सवय लावण्यामुळे. तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारकऱ्याला बघा, मग आळंदी पंढरीची वारी करण्याची वारकरी कोणत्या वारकऱ्याला असं टिया काय लागला, हरी हरी पांडुरंगा माय बापा असंच म्हणणार वारकरी. अगं माय माय माय, अजिबात नाही, तुम्हाला ऐकायलाच मिळणार. आणि उठायचं बी कोणत्या बी वारकऱ्याला उठवा, ओ वारकरी बा 4 वाजले, काकडावर तिथं हरी 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 वासुदेव हरी पांडुरंगा. आणि मग म्हणणार किती वाजले हो, अगोदर एवढं म्हणून मग किती वाजले. अगोदर आपल्याला कुणाला मी उठवा, ए यार उठके किती टाइम, आपलं उठणं वय कॅमेरा घेऊन उगत तयार ठेवायचं तिथं. मग कळत येते काय याम याम करायला लागले. आपल्या सवय बदलायला काय अवघड आहे. त्या जागेवर जर एकदा सवय लागून गेली आणि नाम चिंता, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, दिलीपराव म्हणाले टाइम झाला आणि माणसं तू उठायला तयार नाही तर काय. असली गुणीजन असल्यावर काकडारती बी माणसाची तयारी करायची. अशी रत्न राहिल्यावर पुन्हा पुन्हा असल्या गोष्टी कानाला ऐका मिळतात का? नाही. ईश्वरने एखाद्याला देण दिलेली असते सर्वांना. बाळासाहेब शास्त्रीय अंगाने किती तयारीत आम्ही काही डीप मध्ये गेलो नाही, पण ईश्वरानं त्यांच्यावर काशवी नजर केली ही गोष्ट मान्य करावं लागेल. निसर्ग आहे आणि ज्याच्याकडे निसर्ग आहे ना त्याला कृत्रिम कशाला टकरा येत आहे, टकरत नाही महाराज. मस्ती असते निसर्गाची वेगळीच. तात्पर्य काय, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काय म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. हे सारे लक्षण कशाचे आहेत? सत्वगुणाचे. गीता भागवत तरी ते श्रवण. आपल्या सर्वाला गीता म्हणा भागवत श्रवण करायचा हा जो योग आहे ज्यांनी घडवून आणला
करता करविता अर्ध पुण्य लाभे म्हटल्याप्रमाणे, किंवा जग जाहीर आहे ना काय, दाता तुची एक जाना नारायणा स्मरवी. एवढं कथेचं अमृतपान. तडसे महाराज म्हणजे साधू वृत्तीचा माणूस आहे, ग्रस्ती माणूस पण साधू वृत्तीचा. आम्ही आमच्या लाईन मध्ये त्यांना आदरणीय मानतो, नाही असं नाही, कारण स्वभाव बी शांत आहे. आमची लाईन एवढी शांत नसती, मस्तीली लाईन असते. नाही नाही, साधू ईश्वराला सुद्धा इतक्या लवकर सहज त्याला बी टाटा बाय बाय करायची तयारी करते. हा, मस्ती असते ही. मोदी एवढा आवाज केला नसता तर बायकी बी बायको करून द्या, आवाजच करू शकत नाही. मला बाई आली की आवाज कमी होतो माणसाचा. कुठल्या बी माणसाचं कसं आहे, अर्धांगीन हापांगानं काय करणार आहे माणूस. एकटा जीव सदाशिव म्हणण्यासारखं मस्तीला काम असते. पण सांसारिक जीवन असून बाबुराव महाराजांनी सुंदर आपलं पारमार्थिक जीवन व्यतीत करून आज आपल्याला अमृतपान घडविले. आणि सर्वात महत्वाचं दिलीपरावला मनापासून धन्यवाद. त्यांनाही धन्यवाद आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद. आपल्या सर्व हिंगोलीकरांना एकदा रामराव महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला रामायणाचा कथाकार रामराव महाराज ढोक यांची कथा या हिंगोलीकराला दिलीपरावने ऐकू घातली. त्याही कार्यक्रमाला मी आवर्जून आलतो. आणि बाबुराव महाराज यांच्याकडून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. आपणही धन्यवाद. धन्यवाद. असं का? हो, मंदिरात आलतो मी राहणार. म्हणजे सुंदर असं मंदिर बांधले महाराज दिलीपरावने. रानामध्ये मंदिर आहे. दिली मला वाटतं तुमच्या नाही बघण्यात अंदाजे. मागच्या वर्षी शेतात त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं कार्यक्रम करता, भव्य कार्यक्रम मंदिरात. त्याही कार्यक्रमाला मी आवर्जून आलतो. मला वाटतं कालाच होता ना. हा, काल्यालाच आलतो मी. थोडक्यात आपण श्रवण करते बी धन्यवादाला पात्र आहात. बाबुराव महाराज यांना बी मनापासून धन्यवाद. कारण संसारिक जीवन असून चांगल्या पारमार्थिक माणसाला किंवा ब्रह्मचारी संन्यासाला लाजेल असा सुंदर त्यांचा, आणि विशेषण मी त्यांना लावले वैराग्य मूर्ती. हा, खरोखर त्यागात जीवन काटणारी मूर्ती आहे. आणि त्यांच्या अमृतमय कथा आपल्याला ऐकू घालायचं मूळ प्रेरणास्थान म्हणजे मातोश्री मनकर्णिकाबाई, दिलीपरावच्या मातोश्री, ज्यांची मनोमन इच्छा होती की एकदा वडिलाच्या चुलत्याच्या नावानंही काही का होईना पुण्यस्मरण व्हावं, त्या निमित्तानं कथेचं आयोजन व्हावं. ते सर्व आईच्या आज्ञेनुसार मातृभक्त या नात्यानं दिलीपराव यांनी हे काम केले. पुनश्च सर्वांना धन्यवाद. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मन घडो त्यांचे सेवा, तुका म्हणे पद
तयाचा हरिक वाटे देवाला दयाचा हरी नुकसान झालं